नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका आज संपन्न होत आहेत। तब्बल 9 जागांच्यासाठी निवडणूक संपन्न होत आहे। एकंदरीतच फलटण तालुक्यातील थेट सरपंच पदाचे 2 जागा आणि इतर 17 पोट रिक्त वॉर्डच्या जागा अशा निवडणुका जाहीर झाल्या होत्या। यामधून काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका संपन्न झाल्या आहेत, तर उर्वरित 9 जागांच्या निवडणुका आज होत आहेत। यामध्ये प्रामुख्याने विडणी येथील 7 जागांचा समावेश आहे, तर वडले गावातील 1 जागा आणि बरड गावातील 1 जागेचा समावेश आहे। प्रामुख्याने 3.5 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, त्यावेळेस या सर्व 9 जागा या राजे गटाच्या विजय झाल्या होत्या। वास्तविक विडणी येथील 9 जागांची निवडणूक आहे, त्यातल्या 2 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, तर 7 जागांसाठी निवडणूक संपन्न होत आहे। तर वडले आणि बरड येथील एका जागेची निवडणूक संपन्न होत आहे। 9 जागांसाठी पुन्हा एकदा दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। यापैकी विशेषतः शिवसेना राजे गटाच्या ताब्यात या सर्व जागा होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी ही जास्त प्रतिष्ठेची लढाई संपन्न होत आहे। अतिशय काटेकी टक्कर होत असलेल्या या लढाईमध्ये कोण विजय होणार याबाबतची उत्कंठा सर्वांनाच लागून राहणार आहे। आज दिनांक 28 एप्रिल रोजी मतदान संपन्न होत आहे, तर उद्या दिनांक 29 एप्रिल रोजी या मतदानाचा निकाल संपन्न होणार आहे। यामुळे अनेकांना उत्कंठा लागून राहिलेली आहे। प्रामुख्याने आपण पाहिलं, मागच्या 2 महिन्यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अतिशय तुल्यबळ लढती या ठिकाणी पाहायला मिळाले आणि पंचायत समितीमध्ये दोनही प्रबळ गट असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राजे गट या दोघांनाही समसमान जागा, अर्थातच 8 जागा दोन्ही गटांना देऊन फलटण तालुक्यातील जनतेने समान कौल दिलेला आहे। तर जिल्हा परिषदला 8 जागांपैकी 5 जागा या शिवसेना राजे गटाच्या, तर 3 जागा या भाजप आणि राष्ट्रवादी त्यांच्या निवडून आल्या होत्या। यामुळे जिल्हा परिषदला मात्र शिवसेनेने बाजी मारली होती, पंचायत समितीला मात्र दोन्ही आघाड्यांना या ठिकाणी समान या ठिकाणी जागा दिल्या होत्या। यानंतर आता पुन्हा एकदा 2 महिन्यानंतर ग्रामपंचायतच्या तब्बल 9 जागा ज्या 3 ग्रामपंचायत अंतर्गत येत आहेत त्यांची निवडणूक संपन्न होते आणि यामध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण फलटण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे। दोघांसाठी ही प्रतिष्ठेची बाब आहे। प्रामुख्याने वडले येथे युवा नेतृत्व रणजित सिंह सोनवलकर, त्याचबरोबर हे राजेगट शिवसेनेकडून, तर विरोधी नेताजी काळे हे भारतीय जनता पक्षाकडून रिंगणात आहेत। या दोघांमध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर बरड या ठिकाणी भाजपचे जिल्हा तालुका उपाध्यक्ष विलास आटोळे यांच्या विरोधात पोपटराव खटके या दोघांच्याही पत्नी या ठिकाणी रिंगणात आहेत। या ठिकाणी अतिशय काटेकी टक्कर या ठिकाणी होण्याचा बोललं जात आहे, प्रत्यक्षात निकालामध्ये कळणारच आहेत। दुसरीकडे विडणी या ठिकाणी 9 जागा आहेत, त्यापैकी 2 जागा या शिवसेना राजे गटाने सुरुवातीलाच बिनविरोध जिंकलेल्या आहेत, तर उर्वरित 7 जागांसाठी काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या या 7 उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली होती। नुकतीच 2 दिवसापूर्वी सभा संपन्न झाली होती, सांगता सभा झाली होती। तर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेना राजे गटाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली होती आणि यामुळे विडणी येथील या 7 जागांसाठी चुरस वाढलेली आहे। त्यामुळे सर्वांचे आज मतदान संपन्न होत असताना उद्याच्या दिनांक 29च्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणारच आहे। फलटण तालुक्यामध्ये आता प्रत्येक निवडणूक ही प्रतिष्ठेची बनत आहे आणि भाजप आणि राजेगट शिवसेना यांच्यामध्ये मात्र चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय। तुम्हाला काय वाटतंय, या 9 जागांपैकी कोणाच्या जागा जास्त लागतील आणि कोण विजय होईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।